आमची प्रार्थना आणि शब्द यांचे नाते कसे असावे? अंतःकरणातून निघालेले प्रार्थनेचे शब्द हे केवळ शब्दांनी मांडलेल्या प्रार्थनेपेक्षा उत्तम असतात. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात उपस्थित सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मानवासाठी बोलता येणे हे एक वरदान आहे. कोणताही मनुष्य आपली इच्छा, मागणी बोलण्याच्या द्वारे व्यक्त करू शकत असतो. योग्य रीतीने केलेली एखादी विनंती, मग ती एखाद्या लहान मुलाने केलेली असो, ती देखील मान्य होते. देव देखील योग्य विनंत्या मान्य करीत असतो, पण त्यासाठी योग्य रीतीने मागणी करणे आवश्यक असते. आजच्या अध्ययनात येशूने शिकवलेल्या प्रार्थनेसंबंधी आपण पाहणार आहोत. प्रार्थना कशी करावी याचा एक उत्तम नमुना येथे आहे. तसेच आग्रहाची प्रार्थना कशी असते ते देखील आम्हाला समजणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही लूका शुभवर्तमान ह्याच्या 11व्या अध्यायाचं अध्ययन करणार आहोत. नवीन करारातील लूका शुभवर्तमान 11वा अध्याय. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा 11वा अध्याय. ह्या अध्यायामध्ये येशू शिष्यांना प्रार्थना करण्याकरिता शिकवतो. दृष्टांताद्वारे तो त्यांना शिकवण देत आहे. सैतानाच्या साह्याने येशू आपली कामे करीतो असा आरोप त्याच्यावर लावण्यात येतो. अशुद्ध आत्मा मनुष्यातून निघण्याविषयीचा दृष्टांत ह्या अध्यायात आम्हाला वाचायला मिळतो. नंतर योनाचे चिन्ह, दिव्यावरून धडे, परुषी व शास्त्री ह्यांचा निधेश, ह्या सर्व गोष्टी ह्या अध्यायात आम्ही अभ्यासणार आहोत. पहिली 4 वचने सांगतात श्रोत्यानो. 11वा अध्याय पहिली 4 वचने वाचूया. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना कराव्यास शिकविले तसे आपणही आम्हाला शिकवा. तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा, हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे, आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करीतो, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको. श्रोत्यांनो, हा महत्त्वाचा भाग प्रार्थनेसंबंधाने आहे व शुभवर्तमानात तो इतरत्र कोठेही सापडत नाही. असं वाटेल आपणाला की शुभवर्तमानातील इतर भागांशी ह्याचा सारखेपणा आहे, परंतु खरे पाहता ह्यामध्ये फरक आहे. काही अभ्यासकांना असं वाटतं की ख्रिस्ताची जी कालक्रमानुसार सेवा देण्यात आली आहे त्यामध्ये मधातच टाकण्यात आलेला हा एक भाग आहे. हे खरे आहे श्रोत्यांनो की ह्या भागात ज्या हालचाली आम्हाला दिसतात त्यानुसार हा भाग नाही, परंतु फार महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला ह्या भागात पाहायला मिळतात. हा शिष्य प्रार्थना कशी करायची हे जाणून घेऊ इच्छित होता, कारण त्याने ख्रिस्ताला प्रार्थना करीत असताना पाहिले आणि ऐकले होते. एकटे प्रार्थना करण्यास जाणे ही ख्रिस्ताची पद्धती होती. ह्या शिष्याने दुरून येशू ख्रिस्ताला प्रार्थना करताना ऐकले व त्याच्या मनात ख्रिस्ताप्रमाणे प्रार्थना करण्याची तीव्र इच्छा जागृत झाली. ह्या क्षणी ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसून आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. तो आमचा एक महान मध्यस्थ आहे. आता सुद्धा आम्ही त्याला अशा प्रकारची प्रार्थना करू शकतो की हे प्रभू, तू आम्हाला प्रार्थना करायला शिकव. हे म्हणणे अधिक यथार्थ ठरेल श्रोत्यानो की प्रभू, तू माझ्यासारख्या व्यक्तीला प्रार्थना करायला शिकव. हा जो शिष्य आहे तो फक्त प्रार्थना कशी करायची ह्याविषयी विचारित नव्हता. प्रभूने डोंगरावरच्या उपदेशात प्रार्थना कशी करायची ह्याची रूपरेषा दिली होती. हा शिष्य प्रार्थनेची कृती, पद्धती व विधी विचारित नव्हता. कशी करायची हा मुद्दा नव्हता, तर तो ख्रिस्ताप्रमाणे प्रार्थना करू इच्छित होता. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. खरोखर श्रोत्यानो, आम्हाला
अशा कोणा एकाची आवश्यकता आहे जो आम्हाला प्रार्थना करायला शिकवेल. ह्या शिष्याने प्रभूला म्हटले, ज्याप्रमाणे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना कराव्यास शिकविले तसे आपणही आम्हाला शिकवा. योहानाच्या जीवनाविषयीची एक शेवटली झलक अनायसे ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. ही शेवटची वेळ आहे श्रोत्यानो, जेव्हा आम्ही योहानाला पाहत आहोत. ह्या शेवटल्या चित्रात आम्ही त्याला प्रार्थनाशील व्यक्तीच्या रूपात पाहतो. ज्याप्रमाणे योहानाने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करणे शिकविले, त्याप्रमाणे तू आम्हाला शिकव, असा ह्या शिष्याचा आग्रह आहे. काय तुमच्या व माझ्याविषयी आज कोणी असे म्हणू शकेल? देवाचे सर्व महान सेवक प्रार्थना योद्धे होते. ख्रिस्ती लोकांचा आत्मिक शिथिलपणा व मेलेल्या थंड झालेल्या मंडळ्या ह्या प्रार्थनारहित असण्याचा परिणाम आहेत. ही आमची एक समस्या आहे श्रोत्यानो, की आज आमच्यामध्ये प्रार्थनाशीलपणा समाप्त झालेला आहे. मला नाही वाटत की ख्रिस्ताने सांगितलेली ही प्रार्थना सामाजिक किंवा लोक समुदायात केल्या जाण्यासारखी आहे. ही एक व्यक्तिगत व सहजपणे निघणारी, ज्याप्रमाणे एखादा पुत्र आपल्या पित्याशी बोलतो तशी आहे. परमेश्वर पिता मला जाणतो व मला नाही वाटत की मी प्रार्थनेमध्ये खूप अलंकारिक भाषा वापरावी, आवाजाला नाहकच अस्वाभाविक व गोड बनवावे, अशी परमेश्वराची आमच्याकडून अपेक्षा नसते. त्याची अपेक्षा असते की आम्ही नम्र होऊन पश्चातापी अंतकरणाने पूर्ण मनाने त्याच्याजवळ प्रार्थना करावी. जे लोक प्रार्थनेमध्ये कठीण कठीण शब्द वापरतात आणि लांबलचक प्रार्थना करतात, त्यांच्या प्रार्थनेमुळे मला खरोखर थकवा येतो. मला वाटतं श्रोत्यानो की कदाचित देवालाही कधीकधी थकवा येत असेल. आता आपण प्रार्थनेच्या काही आवश्यक बाबींना पाहणार आहोत. पहिली जी बाब आहे ती आहे उपासना. प्रभू येशू त्याला सांगतो की अशा प्रकारे प्रार्थना कर, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो. परमेश्वराची इच्छा पृथ्वीवर पूर्ण व्हावी म्हणून करण्यात आलेली ही प्रार्थना होय. ह्यामध्ये दुष्टता दूर होऊन चांगले ते होणे सुद्धा सम्मिलित आहे. ह्याचाच अर्थ देवाच्या इच्छेसाठी तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये इच्छा आहे. अर्थपूर्ण उच्चारणाशिवाय, माहीत असल्याशिवाय फक्त शब्द उच्चारणे व्यर्थ आहे. ही जी प्रार्थना आहे ती विश्वासणाऱ्यांसाठी आहे, तारण न पावलेल्या लोकांसाठी नाही. तारण न पावलेल्यांसाठी लूकऋ शुभवर्तमान 18 अध्याय आणि 13 वचनामध्ये एक प्रार्थना आहे. ती अशा प्रकारची आहे की हे देवा, मज पाप्यावर दया कर. ह्याहीपेक्षा अधिक सोपी ही होऊ शकते. श्रोत्यानो, देव कृपाळू आहे. तो तुमच्या व माझ्यावर कृपा करण्याकरिता सदैव तयार असतो. तुमचे तारण करण्याकरिता त्याच्याजवळ तुम्हाला भीक मागण्याची गरज नाही. जर आपण संपूर्ण अंतकरणाने त्याच्याकडे याल तर तो निश्चितच तुमचे तारण करेल. ह्या प्रार्थनेचा काही भाग शारीरिक आवश्यकतेच्या पूर्तीसाठी आहे. आमची रोजची भाकर रोज आम्हाला दे. नंतर आम्हाला प्रार्थना करायची आहे, आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करीतो. मला नाही वाटत श्रोत्यानो की मी स्वतः ह्या पातळीपर्यंत पोहोचू शकते. कदाचित आपणापैकी काही लोक पोहोचत असतील. काय आपण सर्वांना क्षमा करता? परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही दुसऱ्यांना क्षमा करावी. इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 32 वचनामध्ये आमच्याकरिता स्तर निश्चित करण्यात आला आहे. इफिसकरास पत्र 4 अध्याय आणि 32 वचन. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. प्रार्थना योद्धे बनण्यात परमेश्वर आमची मदत करतो. आज आम्हाला उपदेशक मंडळ्या, देवाचे सेवक ह्यांची तितकी गरज नाही जितकी प्रार्थना करणाऱ्या लोकांची आहे, ज्यांना हे माहीत आहे की प्रार्थना कशा प्रकारे करण्यात येते. परमेश्वराने ह्या अध्यायात प्रार्थना विषय पूर्ण केलेला नाही हे लक्षात घ्या. फक्त लूक हा दृष्टांत लिहितो व हा प्रार्थना ह्या विषयावर एक आगळा प्रकाश झोत टाकतो. हा विरोधाभास असलेला दृष्टांत आहे. वाचूया श्रोत्यानो 5 ते 7 वचने. मग त्याने त्यांना म्हटले,
तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला मित्र असून तो त्याच्याकडे मध्यरात्री जाऊन त्याला म्हणतो, मित्रा, मला 3 भाकरी उसन्या दे, कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढाव्यास माझ्याजवळ काही नाही. आणि तो आतून उत्तर देईल, मला त्रास देऊ नको, आता दार लावले आहे व माझी मुले माझ्याजवळ निजली आहेत, मी उठून तुला देऊ शकत नाही. ह्यावरून आम्हाला दिसतं श्रोत्यानो की कशा प्रकारे प्रभू येशू ह्या दृष्टांताद्वारे आग्रहाच्या प्रार्थनेविषयी शिकवत आहे. 8वं वचन सांगतं, मी तुम्हा सांगतो तो त्याचा मित्र आहे, ह्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही तरी त्याच्या आग्रहामुळे त्याला पाहिजे तितक्या भाकरी तो उठून त्याला देईल. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की त्याच्या आग्रहामुळे तो उठून त्याला देईल. हा दृष्टांत विरोधाभास असलेला असा आहे. 9 आणि 10 वचने सांगतात, मी तुम्हा सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो कोणी शोधतो त्याला सापडते, जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. उपासना, उपासना
श्रोत्यांनो, तुम्हाला काय वाटतं की परमेश्वर झोपलेला आहे? जेव्हा आपण प्रार्थना करता तेव्हा तो झोपी गेलेला आहे असे तुम्हाला वाटते का? तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तो देऊ इच्छित नाही असे तुम्हाला वाटते का? परमेश्वर तुमच्या प्रार्थनांची उत्तरे देऊ इच्छितो आणि तो देईल, हेच ह्या दृष्टांताद्वारे सांगण्यात आलेले आहे. हा तुलनात्मक नाही, परंतु विरोधाभास असलेला दृष्टांत आहे. तुम्हाला स्वर्गाचे द्वार ठोठावण्याची आणि तोडण्याची गरज नाही. देवाचे लक्ष वेधण्याकरिता तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तो तुमचे ऐकण्याकरिता आणि उत्तर देण्याकरिता मागे पुढे पाहत नाही. यशायाचे पुस्तक 65 अध्याय आणि 24व्या वचनात परमेश्वर म्हणतो, यशायाचे पुस्तक 65 अध्याय आणि 24वे वचन, त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन. तो बोलत आहे, तोच मी त्यांचे ऐकीन, असे होईल. परमेश्वर ऐकून उत्तर देऊ इच्छितो. काही लोकांना असं वाटतं की परमेश्वर त्यांच्या प्रार्थना ऐकत नाही, उत्तर देत नाही. होऊ शकतं की त्यांना तो संदेश मिळत नाही. कधीकधी परमेश्वर नाही असे उत्तर देतो, हे आम्हाला समजून घ्यायचे आहे. आमची समस्या असते की आम्ही नाही हे उत्तर स्वीकारू शकत नाही. परमेश्वर नेहमीच त्याच्या लोकांची प्रार्थना ऐकतो आणि उत्तर देतो, परंतु जेव्हा तो नाही म्हणतो त्याचे कारण म्हणजे आम्ही आमच्याकरिता जे सर्वोत्तम आहे त्यासाठी प्रार्थना करीत नाही. मी इतक्या वर्षांमध्ये शिकले आहे श्रोत्यानो, की परमेश्वराने दिलेले नकारात्मक उत्तर माझ्या प्रार्थनेचे सर्वोत्तम, माझ्या चांगल्यासाठी आणि भल्यासाठी असलेले उत्तर होते. पुष्कळदा आमच्या मनात जी इच्छा असते तीच आमच्याकरिता उत्तम आहे असे आम्हाला वाटते आणि आम्ही त्यासाठी कळकळीने प्रार्थना करतो, परंतु तरीसुद्धा देव नाही म्हणून उत्तर देतो. श्रोत्यांनो, मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून आपणाला सांगते की जेव्हा जेव्हा देवाने नाही उत्तर दिले ते उत्तर माझ्या लाभाचे होते. मी अनेकदा देवावर रुसले, रागावले, परंतु आता मला माझ्या त्या वागणुकीसाठी पश्चाताप होतो आणि स्वतःची लाज वाटते. मी परमेश्वराजवळ त्याकरिता क्षमा मागते, त्यासाठी आभार मानते की त्याने तशा प्रकारे माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले. आता 11 आणि 12 वचने वाचूया. तुम्हामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल? प्रार्थनेमध्ये देवाजवळ जाण्यापूर्वी आम्हाला हे निश्चित करायचे आहे की खरोखर तो आमचा पिता आहे किंवा नाही. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 12 वचन सांगतं, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला. तुम्हाला आणि मला नीतिमान ठरविण्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. ह्यावर विश्वास ठेवणे आम्हाला देवाची संतान बनवते. जेव्हा आम्ही ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो तेव्हा ख्रिस्ताच्या देहात आम्हाला देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे बाप्तिस्मा मिळतो. आम्ही देवाची संतान बनून त्याच्याजवळ जाऊन म्हणू शकतो, हे आमच्या पित्या. जर आपण आपल्या शारीरिक पित्याला भाकर मागता तेव्हा काय तो आपणाला दगड देतो किंवा मच्छी मागितल्यास साप देतो? एखादा बाप असे करू शकतो ह्याची आपण कल्पना करू शकता? श्रोत्यांनो, जर शारीरिक पित्याला हे कठीण आहे तर जो आमचा स्वर्गीय पिता आहे त्याला हे किती अशक्य आहे. 11 अध्याय 13 वचन, तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. त्यावेळी श्रोत्यानो, त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्मा मागण्यास सांगितले. जेथपर्यंत माझे विचार जातात मी हे सांगू शकते की त्यांनी आत्म्याची मागणी केली नाही. नंतर ख्रिस्त योहान शुभवर्तमान 20 अध्याय आणि 22 वचनामध्ये म्हणाला, असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पेंटिकॉस्टच्या आधी मध्यस्थीच्या काळात त्यांना पवित्र आत्म्याची गरज होती. नंतर पेंटिकॉस्टच्या महान दिवशी त्याने येऊन त्यांना विश्वासणाऱ्यांच्या देहामध्ये बप्तिस्मा दिला, ज्यामुळे ते ख्रिस्तात आले. श्रोत्यांनो, अशा प्रकारे भरण्याची आज आम्हाला सुद्धा प्रत्येकाला गरज आहे. करिंथकरास पहिले पत्र 12 अध्याय आणि 13 वचनामध्ये लिहिले आहे, कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व
एकाच आत्म्याने संचरित झालो आहो. सैतानाच्या साह्याने येशू आपली कामे करतो असा आरोप येशूवर आता लावण्यात येत आहे. ही घटना मत्ते शुभवर्तमान 12 अध्याय 24 ते 30 वचनात आणि मार्क शुभवर्तमान 3 अध्याय 20 पासून 22 पासून 30 वचनांमध्ये नोंदलेली आहे. मत्ते 12, 24 ते 30, मार्क 3 अध्याय 22 पासून 30 वचने. ह्या वृत्तांतावरून क्षमा न होण्यासारखे पाप हे मत निघाले आहे. 14 आणि 15 वचने. एकदा तो एक भूत काढीत होता व ते मुके होते. तेव्हा असे झाले की भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. त्यावरून लोक समुदायास आश्चर्य वाटले. पण त्यातील कित्येक म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साह्याने हा भूते काढितो. श्रोत्यानो, ख्रिस्ताने केलेल्या चमत्कारांची खात्री पटविणाऱ्या ज्या बाबी होत्या त्यांनी पुरुषांना त्यांच्यासाठी काही स्पष्टीकरण देणे भाग पाडले. त्यांच्या डोळ्यासमोर हे चमत्कार घडत असल्यामुळे ते चमत्कार घडू शकतात हे ते नाकारू शकत नव्हते. त्यांनी येशूने केलेल्या चमत्कारांसाठी फार नीच व अतिनिंदात्मक अशा स्पष्टीकरणाचा आश्रय घेतला. चमत्कार घडलेत हे त्यांनी नाकारले नाही, परंतु त्यांनी ते सैतानाच्या शक्तीने घडले असा दावा केला. आता आपण 19 ते 22 वचने वाचूया. 19 ते 22 वचने. पण मी जर बालजबुलाच्या साह्याने भूते काढीत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साह्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढीत आहे तर देवाचे राज्य तुम्हावर आले आहे. सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करीत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते, परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो. तेव्हा ज्या शस्त्र सामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो. देवाचे राज्य तुम्हावर आले आहे म्हणजेच ते येशू ख्रिस्ताच्या रूपात त्यांच्यामध्ये उपस्थित आहे, ज्याच्या जवळ राजाचे सर्व अधिकार आहेत. सशस्त्र व बलवान मनुष्य सैतान आहे. दुष्टात्म्याने पिडलेला मनुष्य हा त्याच्या शक्तीचा पुरावा आहे. पण येशू सैतानापेक्षा अधिक सामर्थ्य आहे. हेच कारण आहे श्रोत्यानो की तो अशुद्ध आत्म्याला काढू शकला. सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करीत असता हे असे वचन आहे ज्यात आमच्यासाठी संदेश आहे. कोणी आहेत जे आम्हाला निशस्त्र करू पाहतात, राष्ट्राच्या रूपात, आमच्या कुटुंबात, परंतु सशस्त्र बलवान माणूस आपल्या वाड्याला राखतो. दाही दिशा श्रोत्यानो दुष्ट लोक आहेत आणि सैतान दाही दिशास आहे. जोपर्यंत बलवान शत्रू आहे तोपर्यंत आम्हाला सशस्त्र होऊन राहायचे आहे. आता अशुद्ध आत्मा एका मनुष्यातून निघतो ह्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. 24 पासून 28 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. परंतु श्रोत्यानो, ह्याचे फक्त स्पष्टीकरण मी आपणाला देणार आहे. हा दृष्टांत इस्रायलची व पुरुषांची जी अनिश्चित स्थिती आहे त्याविषयीचे चित्र आहे. अशुद्ध आत्मा ह्या माणसाला सोडून जातो व तो माणूस स्वतःला शुद्ध, खाली, झाडलेला, सुशोभित केलेला असे समजतो. सुधारण्याची क्रिया सुखदायी नसते. जर जगातील सर्व लोक पाप करण्याचे बंद करतील तर जगात अधिक ख्रिस्ती लोक होतील असे मुळीच नाही. पाप करणे बंद करणे कोणालाच ख्रिस्ती बनवित नाही. जे आवश्यक आहे ती सुधारणार नाही, परंतु नवीन जन्म आवश्यक आहे. इस्रायलने योहान व येशूच्या सेवेद्वारे आपले घर स्वच्छ केले, पण त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला त्यात राहण्याकरिता आमंत्रित केले नाही. म्हणून ह्या दृष्टांतात सांगितलेली भयंकर स्थिती त्यांची होईल असे पवित्र शास्त्र सांगते. नंतर श्रोत्यानो, 29 ते 32 वचनांमध्ये एक चिन्ह देण्यात आले आहे. चिन्ह त्याचे स्वतःचे पुनरुत्थान आहे. तो त्यांना जुन्या करारातील 2 घटनांकडे नेतो. एक योना संदेष्टा. जेव्हा तो माशीच्या पोटात होता तेव्हा त्याला मृत्यूतून जिवंत करण्यात आले. देवाने त्याला अंधकार व मृत्यूतून प्रकाश व जीवनात आणले. योनाचा अनुभव येशू ख्रिस्ताचा मृत्यू व पुनरुत्थान आहे. निनवेच्या लोकांनी योनाला व त्याच्या उपदेशाला त्याच्या चमत्कारिक बचावानंतर स्वीकारले व त्यांनी पश्चाताप केला. इस्रायलांचे एका राष्ट्राच्या रूपात केलेले कृत्य तिला भयंकर अशा स्थितीला पोहोचवते, कारण तिने मसीहाला स्वीकारले नाही, पश्चाताप केला नाही. नंतर 33 ते 36 वचनांमध्ये सांगण्यात आलेला आहे. 33 ते 36 वचने ज्यामध्ये दिव्यावरून धडा देण्यात आला आहे.
दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यास उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो. तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय. तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते. सदोष असला तर तुझे शरीर अंधकारमय असते. म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पहा. तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करीतो, त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल. होय श्रोत्यानो, ख्रिस्ताचे पुनरुत्थान एक प्रकाशाची किरण आहे. त्याचे पुनरुत्थान आमच्यासाठी आशा निर्माण करते. काय त्याच्यावर आपण विश्वास ठेवला आहे? परमेश्वर आपणास मार्गदर्शन पुरो आणि आपणास आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, प्रार्थना करणे देवाशी बोलणे आहे. आमच्या विनंत्या, मागण्या, उपकारस्तुती त्याच्या पुढे सादर करणे आहे. आज आम्ही पाहिले आहे की प्रार्थनेबद्दल देवाची काय अपेक्षा आहे. प्रार्थनेतील आवश्यक बाबी कोणत्या आहेत? देव कृपाळू आहे म्हणून तो आमच्यावर सदैव कृपा करण्यास तयार आहे. आणि विशेष म्हणजे तो आमच्या सर्व प्रार्थनांची उत्तरे देऊ शकतो. आम्ही काय मागतो हे देखील महत्त्वाचे आहे. माझी खात्री आहे प्रियांनो, हे अध्ययन आपणास आशीर्वादाचे झाले असणार. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, तू आज आम्हाला शिकवलेला आहेस आमची प्रार्थना कशी असावी, आम्ही कोणत्या प्रकारे तुझ्या समोर आमच्या विनंत्या ठेवाव्यात. होय प्रभूजी, आणि म्हणूनच योग्य रीतीने प्रार्थना करण्यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आम्ही केवळ जगी गोष्टींसाठी किंवा शारीरिक गोष्टींसाठी किंवा आमच्या स्वार्थासाठी आम्ही मागू नये, तर प्रभूजी आमच्या आत्मिक आरोग्यासाठी देखील आम्ही तुझ्याकडे मागावं. यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आत्मिकदृष्ट्या आम्ही अशक्त आहोत, तू आम्हाला सबल कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.